नमस्कार, खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत। देमिंगकोप येथील सरकारी कन्नड शाळेची इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील अनेक शाळांची पडझड मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे। आज बुधवारी सकाळी 11च्या सुमारास खानापूर तालुक्यातील कोडचवाड नजीकच्या देमिंगकोप गावातील सरकारी लोअर कन्नड प्राथमिक शाळेची एक वर्ग खोली पूर्णतः ढासळली। सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झाली नाही। सकाळी 11च्या सुमारास शाळेची घंटा वाजली। शाळेतील विद्यार्थी आपापल्या वर्गामध्ये जाऊन बसले। दुसऱ्या बाजूला त्याच वर्गखोलीच्या बाजूला असलेली एक वर्गखोली ढासळली व छतासकट खाली कोसळली। त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे। जर एखाद्या वेळी विद्यार्थी त्यावेळी खेळणीसाठी बाहेर आले असते तर अनुचित प्रकार घडला असता हे नाकारता येत नाही। तातडीने याबाबत शाळेचे मुख्याध्यापक पुजार यांनी शाळा कमिटीचे अध्यक्ष बाबू पाटील, उपाध्यक्ष मारुती पाटील व ग्रामस्थांना ही माहिती कळवली। गावातील नागरिकांनी या ठिकाणी घटनास्थळी येऊन पाहणी केली व तालुक्याचे आमदार विठ्ठल आगीकर तसेच गट शिक्षणाधिकारी यांना माहिती दिली व या शाळेची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शाळा कमिटीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली। यावेळी अर्जुन पाटील, हनुमंत पाटील, सुरेश पाटील यासह गावातील अनेक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। ಕೊಡಚವಾಡ ಪಂಚಾಯಿತಿಯ ದೇಮಿಂಗ್ಕೋಪ್ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರಾದಂಥ ಪೂಜಾ ಸರ್ ಮಾತಾಡೋದು। ನಮ್ಮ ಕೊಠಡಿ 1975ರಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೊಠಡಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಶಿಥಿಲಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ಮಾನ್ಯ ಬಿ ಅವರ ಆದೇಶ ಹಾಗೂ CRP ಅವರ ಆದೇಶದ ಮೇರೆಗೆ ಮಕ್ಕಳನ್ನು ನಾವು ಸುರಕ್ಷಿತ ಕೊಠಡಿಯಲ್ಲಿ ಕುಳಿಸಿದ್ದೀವಿ। ಆದರೂ ಸಹ ಇವತ್ತಿನ ಬೆಳಗಿನ ಮುಂಜಾನೆ 11-15 ಗಂಟೆಗೆ ಆ ಗೋಡೆ ಕುಸಿತವಾಗಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಒಂದು ಗೋಡೆ ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದಿರುವಂಥ ಅದು ಆಗಿದೆ। ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗದಿರೋ ಹಾಗೆ ನಾವು ಪಕ್ಕದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿಸಿದ್ವಿ। ತಕ್ಷಣ ಗ್ರಾಮದ ಹಿರಿಯರು ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆ SDMC ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಾಬು ಪಾಟೀಲ್ ಅವರು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾರುತಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರು, ಊರಿನ ಹಿರಿಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅರ್ಜುನ್ ಪಾಟೀಲ್, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹನುಮಂತನ ಪಾಟೀಲ್ ಅವರು, ಉಳಿದಂಥ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಬಂದು ಇದನ್ನು ವೀಕ್ಷಣೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಾಡಿ ಇದನ್ನು ವರದಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ದಯವಿಟ್ಟು ನಮಗೆ ಇದೊಂದು ಹೊಸ ಕೊಠಡಿಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಅಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಶಾಲೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷ SDMC ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಅಪರಮಣ ಪಾಟೀಲ್ ಮಾತಾಡೋದು। ಇದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು 11 ಗಂಟೆಗೆ ಮಳೆ ಭಾಳ ಬಾಡಿ ತೆಗೆದು ಬಿದ್ದಿರುತ್ತದೆ ಮತ್ತು ನಾವು ಪೈಲಾನೆ ಶಾಲೆಯ ಕಟ್ಟಡ ಶೀತಲಾಗಿದ್ದರಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತೇವೆ। ಆದ ಕಾರಣ ನಾವು ನನಗೆ ಸರ್ ಫೋನ್ ಮುಖಾಂತರ ತಿಳಿಸಿದ್ರು, ನಾನು ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಬಂದು ಶಾಲೆಗೆ ವಿಸಿಟ್ ಹೊರಟು ಶಾಲೆಯ ಪರಿಶೀಲಿಸಿ ನಾವು ಇದನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ 2 ಕೊಠಡಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋದರಿಂದ ಬೇಗನೆ ಮುಂಜೆ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕೆಂದು विनंती। आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।